इतिहास हा माणसाला घडवत असतो आणि आता दुःखाची गोष्ट ही आहे की माणूस किंवा आपला नागरिक आहे, आपला मराठी माणूस आहे, भारतीय माणूस आहे, तो इतिहास कुठेतरी विसरत चाललेला आहे. समोरच्याचे चिलकत आणि समोरच्याची खंडोळी करण्यासाठी हे शस्त्र वापरलं जायचं. शस्त्र छत्रपती संभाजी महाराजांचं खास आवडतं शस्त्र, कारण ह्या शस्त्रामधून जर का समोरच्याची चिरफाड झाली, समोरच्याच्या पोटामध्ये हे तलवार घुसल्यानंतर 5 होल्स आहेत. 5 होल्सचा ह्याचा अर्थ असा 100 शत्रू मारल्यानंतर 1 होल मारलं जायचं. आता जो 40 ते 50 वर्ष असा प्रकार झालेला आहे की आखाडा म्हणजे काय, इथून आपल्याला सुरुवात करायला लागतं. मुलांना आखाडा काय हे सुद्धा माहिती नसतं. त्यानंतर बाजूला बेबी देगा, म्हणजे पूर्वी ज्यावेळेला बारसा बाळाचा व्हायचा त्यावेळेला त्याच्या पाळण्यामध्ये तलवार दिलं जायचं, जेणेकरून आपल्या नागोठण्याला पण एक टाकसाळ होती पूर्वी. त्याचं नाव नाणेठाणा होता. औरंगजेबच्या काळातलं नाणं आहे. सुरत मिंट आहे. 5 चाव्या आहेत. 5 जणांकडे 5 चाव्या दिल्या आणि त्यात महत्त्वाची कागदपत्र ठेवली. त्यात एक जरी नसेल. हा जो गोळा आहे हा किल्ल्याच्या पायथ्याशी जर शत्रू आला तर त्यावेळेला हा असे दगड टाकले जायचे. आस्त कदम, आस्त कदम. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस्य राजमान्य राजश्री सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मंडळी, कशात सर्वजण. मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपल्या छत्रपतींची, आपल्या लाडक्या दैवताचं म्हणजेच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि संपूर्ण देशभर नव्हे तर संपूर्ण जगभर आपल्या या दैवताची आज जयंती साजरी होते. त्याचप्रमाणे आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा छत्रपतींची ही जयंती साजरी होते आणि आपण आत्ता आलेलो आहोत. बघा, जान्हवी आहे माझ्यासोबत, भार्गवी सुद्धा आहे आणि जान्हवी भार्गवीच्या या मैत्रिणी सुद्धा आहेत आणि या ठिकाणी छत्रपतींची ही जयंती साजरी करताना हे सगळे आपले श्रीवर्धनकर या ठिकाणी पाहायला मिळत आहेतच. पण आज आपल्या या मराठी शाळेच्या म्हणजेच आपल्या शाळा क्रमांक 1 नगरपालिकेची ही शाळा क्रमांक 1 आहे. या ठिकाणीच मी 1ली ते 4थी पर्यंत शिकलेलो आहे आणि तेथे आज प्रथमच आपल्या श्रीवर्धनमध्ये शिवरुद्र अकॅडमीतर्फे, शिवरुद्र अकॅडमीचे जे संस्थापक आहेत श्री शैलेंद्र गंगाराम ठाकूर यांनी या ठिकाणी भव्य प्रदर्शन म्हणजेच शिवकालीन शस्त्रांचं आणि शिवकालीन नाण्यांचं जे प्रदर्शन आज प्रथमच आपल्या श्रीवर्धनमध्ये ठेवलेलं आहे आणि संपूर्ण प्रदर्शन सुद्धा पाहण्यासाठी मी खास करून जान्हवी भार्गवीला सुद्धा आणलेलं आहे. कारण का शिवकालीन शस्त्रांची ही आपल्याला ओळख असली पाहिजे, कारण त्या काळी मराठ्याने सुद्धा आणि आपल्या छत्रपतींनी सुद्धा आपलं जे रक्षण केलेलं आहे आणि आज आपण जे बघतोय, आज आपण जे जगतोय ते म्हणजे आपल्या या देवतेमुळे, आपल्या छत्रपतीमुळे. आणि त्या शस्त्रांची ओळख व्हावी, त्या नाण्यांची ओळख व्हावी, त्यासाठी जान्हवी भार्गवी आणि तिच्या मैत्रिणी आणि सर्व आपले श्रीवर्धनकर आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शिवरुद्र अकॅडमीतर्फे वेगवेगळे कार्यक्रम आपल्या श्रीवर्धनमध्ये होतच असतात, जसे की कराटेचं मार्गदर्शन आणि कराटे मल्लखांब आणि मुलींमध्ये सुद्धा विकासात्मक दृष्टिकोनातून हे शैलेंद्र ठाकूर हे वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतात. आज त्यांनी प्रथमच आपल्या या श्रीवर्धनमध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन आणि शिवकालीन नाण्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे. हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. पुन्हा एकदा बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती सर्वत्र साजरी होते, त्याचप्रमाणे आपल्या श्रीवर्धनमध्ये सुद्धा साजरी होते. या ठिकाणी सर्व श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला तर मिळत आहेत, पण यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आपले योगेशजी निवाते सुद्धा आहेत. बघा, योगेशजी निवाते आहेत आणि महाराजांना पुन्हा एकदा आपला जीवनतर्फे मानाचा मुजरा करतो. आणि आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आपल्या श्रीवर्धनमध्ये प्रथमच आपल्या या प्रांगणामध्ये म्हणजे श्रीवर्धनची ही मराठी शाळा क्रमांक 1 नगर परिषदेची शाळा क्रमांक 1 याच्या टेरेसवर प्रदर्शन भरवलेलं आहे. ही शाळा आपल्याला पाहायला मिळते, ज्या ठिकाणाहून मी सुद्धा येथे शिकलेलो आहे 1ली ते 4थी पर्यंत आणि 5वी ते 10वी 12वी माझी रणा राऊत हायस्कूल या ठिकाणी माझं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यानंतर येथे पूर्वी कॉलेज नव्हतं, तेव्हा मला म्हसळ्याला जावं लागायचं आणि म्हसळा येथे माझं पुढचं शिक्षण झालेलं आहे ग्रॅज्युएशनतर्फे. चला तर आपण प्रदर्शनाला चाललेलो आहे आणि टेरेसवर प्रदर्शन असणार आहे. श्रीवर्धनचे शिवरुद्र अकॅडमीचे जे संस्थापक आहेत शैलेंद्रजी ठाकूर
कराटेचं प्रशिक्षण देतात, मल्लकाम, आणि मुलींमध्ये सुद्धा एक जागृती निर्माण व्हावी महिलांमध्ये, त्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण महिलांसाठी सुद्धा ते भरवत असतात. असे शैलेशजी ठाकूर यांचं सुद्धा आज आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे. आणि आज शिवकालीन शस्त्रांचं भव्य प्रदर्शन आणि शिवकालीन नाणी यांची सुद्धा आपल्याला ओळख होणार आहे. चला आपण टेरेसवर जातोय. शाळा क्रमांक 1च्या आपण टेरेसवर आलेलो आहोत आणि या ठिकाणीच एक भव्य प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे शिवकालीन शस्त्रांचं आणि नाण्यांचं. या ठिकाणी आपण मान्यवरांना पाहतोयच, पण प्रथम या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत केलेलं आहे. शिवरुद्र मर्दानी आखाडा श्रीवर्धनतर्फे आलेल्या सर्व शिवभक्तांचे हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपल्या छत्रपतींना आपण मानाचा मुजरा करतोय आणि या ठिकाणी आपल्याला जे शस्त्र ठेवलेले आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात. आपण यांची ओळख करून घेणारच आहोत, पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते म्हणजे श्रीवर्धनचे प्रथम नागरिक आपले जे श्रीवर्धनचे नगराध्यक्ष आहेत अतुलजी चोगले आणि उपनगराध्यक्ष आनंदजी गुरव हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात, जे प्रदर्शन पाहण्यासाठी आलेत. आणि या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि आपले सरसुद्धा आहेत, या ठिकाणी भागवत भाऊसुद्धा आहेत. बघा या ठिकाणी शैलेंद्रजी ठाकूर यांचे जे चिरंजीव आहेत ॲडव्होकेट तेजस हे सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतायत, माहिती देत आहेत. समोरच्याचे चिलकर आणि समोरच्याची खंडोळी करण्यासाठी हे शस्त्र वापरलं जायचं. खंडाचा उपयोग फक्त या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा खंडेनवमी करणे. शिवरुद्र अकॅडमीचे जे संस्थापक आहेत शैलेंद्रजी ठाकूर यांचे जे चिरंजीव आहेत इतर तेजस ठाकूर, ॲडव्होकेट तेजस ठाकूर ॲडव्होकेट आहेत ते सुद्धा कराटे आणि विविध शस्त्रांमध्ये पारंगत आहेत. ते सुद्धा या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 तलवारीला धरून तो फक्त इथपर्यंतच होता, पण हिला एवढं प्रोटेक्शन भेटतं. शिवाय हिचं वैशिष्ट्य असं, ही जर हातात घेतली तर ऑटोमॅटिकली ती पुढच्या बाजूला झुकली जाते, कारण इकडे वजन जास्त आहे, इकडे वजन कमी आहे. असं या खंडेचं वैशिष्ट्य. ही आहे सरपणी, सापासारखी, ह्याला नागिनसुद्धा म्हणतात. ह्या शस्त्र छत्रपती संभाजी महाराजांचं खास आवडतं शस्त्र, कारण ह्या शस्त्रामधून जर का समोरच्याची चिरफाड झाली, समोरच्याच्या पोटामध्ये हे तलवार घुसल्यानंतर ती बाहेर काढल्यानंतर त्याच्यावर जेव्हा उपचार व्हायचे तेव्हा ते विंचवाचा जो नांगा असतो शेवटचं टोक त्याच्याने ते शिवून ते कातडं एकत्र केलं जायचं. परंतु जर का सरपणीने जर वार झाला असेल तर ऑलरेडी वार हा वाकड तिकडं जातो, शिवायचं कुठनं हा प्रश्न पडतो. ह्याच्यासाठी सरपणीचा उपयोग, जेणेकरून घाव झाल्यानंतर पण हे नाही करता येणार. दोन्ही साईडनी झालं. बघा छान असं या ठिकाणी माहिती दिली आहे. ही सर्प तलवार जी पाहायला मिळते, सरपणी तलवार. त्याच्यानंतर हा कल्पा, भाल्यासारखाच प्रकार आहे. कल्प्याचं पण वैशिष्ट्य हेच होतं, ह्याला इथून लाकडी काठी असते, साधारणतः 10 ते 12 फूट उंच, आणि हा निशाणीचाच भाला आपण समजला जातो. छान या तलवारी आपल्याला पाहायला मिळतात. इकडे भाले ठेवलेले आहेत बघा, भाले सुद्धा आपण पाहतोय. पुढे काय आहे ते पाहूया आपण. भाला झाला. भाल्याच्या नंतर भाल्याला आपण बघतोय की इकडे रस्सी येते. रस्सी ह्यासाठी की भाल्याच्या पुढचं अजून शस्त्र ज्याला एकदम आपण हे म्हणू ताकदवार, ते म्हणजे विटा, जेणेकरून भाला एकदा फेकल्यावर रिटर्न घेता येऊ शकत नाही, पण विटा फेकल्यानंतर रिटर्न घेता येतो, म्हणून ती रस्सी. ही रस्सी साधारणतः एक 6 ते 8 फूट असायची आणि भाल्याची उंची एक 4 फूट, म्हणजे जवळजवळ 10 फुटावरचा शत्रू आपण या विटामार्फत मारू शकतो. ही आहे फरशी, ही पण फरशी आहे. आता हे शस्त्र आणि हे शस्त्र तुम्हाला सारखं दिसेल, फक्त हे जाड आहे, ते छोटं आहे. ह्याला आपण म्हणतो चुळा टाईप. ह्याचा उपयोग जे आपले गडकिल्ले होते, गडकिल्ले मुळात हे रानातच होते, तर गडकिल्ल्यांच्या बाहेर जे सैनिक उभे राहायचे प्रोटेक्शनसाठी, आपल्या संरक्षणासाठी, तर रात्रीच्या वेळी तिथे वाघ, डुक्कर, सिंह हे यायचे, तर त्यांच्यावर हल्ला करायला हा शस्त्र वापरला जायचा. भाल्यापेक्षा मजबूत ह्याला आहे, साधारणतः सारखंच विट्यासारखं, परंतु त्याच्यापेक्षा जड. हे पण फेकून मारता यायचं, पण विटा फेकून आपल्याला रिटर्न घ्यायचं आहे. ऑलरेडी तो पोलादी आहे, त्याला पुन्हा काठी येणार आहे. हे शक्यतो फेकून यायचं नाही, पण फेकता यायचं, म्हणून ह्याला ती रस्सी. आणि ही आपली दिसते ती फिरंगी तलवार, ही आहे इंग्रजांची तलवार.
ही बघा फिरंगी तलवार आपल्याला पाहायला तलवार आता मिळते. ओळखायची कशी? मराठ्यांच्या तलवारीला बघितलं एवढ्याच पातीवर 3 नाळ आहेत. इंग्रजांच्या ह्याच्यावर एकच नाळ आहे, साधारणतः एक करंगळीची. ही बघा ही नाळ आपल्याला दिसते. ही इंग्रजांची फिरंगी तलवार आहे आणि आपल्या ज्या तलवारी असतात त्या बघा एक विटा होता. कशा करवती सारख्या असतात. ही आपल्याला दिसते फ्रेंच तलवार, इंग्रजांच्याच काळातली आहे ही सुद्धा. आणि ही आत्ताची जी आपली महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांच्या डिपार्टमेंटमधली तलवार आहे. इथे आपल्याला आपल्या भारताचं चिन्ह दिसतं, ते त्याचं मॅन आहे, हे ह्याचं मॅन आहे. ही तलवार पण फक्त सलामीसाठी वापरली जायची, बाकी तिचा उपयोग काय नव्हता. जर निरखून पाहिलं तर आतमध्ये चांगलं नक्षीकाम त्यात पाहायला मिळेल. छान छान तलवारी पाहायला मिळतात. इथे ढाल आपल्याला पाहायला मिळते बक्षीस बघा. म्हणून तेव्हा द्यायचे. सैनिकी तलवार आणि ही मोगल तलवार. आता ह्या तलवारीवर आपण बघू की 1 2 3 4 5 होल्स आहेत. 5 होल्सचा ह्याचा अर्थ असा 100 शत्रू मारल्यानंतर 1 होल मारलं जायचं. म्हणजे ह्या तलवारीने जवळपास 500 शत्रूंना घात केलेला आहे. आणि आज 500 शत्रूंना घात करून सुद्धा तलवारीची कंडिशन या पद्धतीत आहे. बघा छान असं सांगितलंय की 100 आपण शत्रूंना मारतो तेव्हा 1 होल मारला जातो. इथे 5 होल आहेत. 500 जणांना या तलवारीने घायल केलेलं आहे बघा. तिथून सांगणार पुढे जाऊया आपण आणि पुढे सुद्धा तलवारी दिसतात आपल्याला. ह्या तलवारीचं नाव आहे तेगा. आणि इकडे ह्या तलवारी आपल्याला पाहायला अजून मिळतात. कमलेश माहिती देतोय बघा. कमलेश रटाटे. आपल्या तलवारी बहुतेक सगळ्या सरळ होत्या. आता हीच त्या पण तेगा, त्या माहिती सांगितली असेल तुम्हाला. तिला मोगरा आहे आणि हिला फक्त मागे शेंडी आहे. हिला ब्राह्मण तेगा सुद्धा म्हटले जाते. ही शेंडी आपल्याला पाहायला मिळते बघा. मिळते. त्यानंतर ही बाजूला आहे बेबी तेगा. म्हणजे पूर्वी ज्यावेळेला बारसा बाळाचा व्हायचा त्यावेळेला त्याच्या पाळण्यामध्ये तलवारी दिलं जायचं, जेणेकरून त्याची बाळाची आणि तलवारीची भेट तेव्हापासून झाली पाहिजे. तेव्हा हे लहान तेगा बेबी तेगा आपल्याला बघायला भेटते. ही आहे पट्टिसा. मगाशी एक पट्टिसा तुम्ही बघितली असेल तिकडे, ती सरळ आकाराची होती. हिला फक्त थोडासा वरचा बेंड आहे. दुधारी आहे इथपर्यंत. पाठ ही पाठीमागची प्लेन आहे. हे सांगितलं. छान छान शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात. इकडे भाला सुद्धा ठेवलेला आहे बघा. हा बघा. त्यानंतर सांग बघितली त्याच प्रकारचा हा भाला आहे. त्याला बोलतात निशाणीचा भाला. हिला थोडीशी मॉडिफाय केलेली आहे आता. खरंच आपण केव्हाही पाहिलेले नाहीत असे शिवकालीन शस्त्र आज आपल्याला पाहायला मिळतात. धनुष्यबाण आता पण आपल्या चांगला परिचित असलेला असला आहे. धनुष्यबाण, त्याचे तीर, ह्याची काय माहिती वेगळी द्यायला. धनुष्यबाण आपण पाहतोय. तुम्हाला इथे बघायला मिळेल बघा कट्यार. हिला म्हणतात विजयनगरी कट्यार. आता मराठ्यांच्या कट्यार तुम्ही आत्तापर्यंत बघितल्याचा कट्यार तिला फक्त सरळ कट्यार असतं. आता हिला 5 रुंद आहे. त्याच्यानंतर मध्ये तुम्ही बघू शकता डिझाईन जास्त आहे. डिझाईन नुसती डिझाईन नसते. ह्यातनं ज्यावेळेला काही कट्यार खुपसली जाते त्यावेळेला ह्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये हवा जाते, फुफ्फुसामध्ये हवा जाते आणि ह्यातून रक्तप्रवाह चालू होतं. आणि रक्तप्रवाह जोरात झाल्यामुळे आपला म्हणजे जीव लवकर जाऊ शकतो. आणि हाताला संरक्षण पाहिजे म्हणून हिला परस पण चांगली दिलेली आहे. त्यानंतर दुसरा शस्त्र आहे माडू. याला म्हणतात माडू. हा सांबरसिंगापासून बनवलेला आहे. पूर्वीच्या काळात हे गुपित शस्त्र म्हणून वापरले जायचे. आता हे सहज कुठेही लपवतं शस्त्र यायचे आणि सहज त्या पूर्वीच्या काळी शिकार जास्त असल्यामुळे सांबरसिंग जास्त मारली जायची. आता ह्याच्यावरती सुद्धा पूर्वी चांदीची लेअर लावली जायची, तांब्याची लेअर लावायची, जेणेकरून का त्याला टोक असल्यामुळे हे पटकन खुपसलं जाईल. छान या ठिकाणी तलवारीचा एक प्रकार आहे. बघा. हिला कमलेशजी हाईटला जे कमी आहे. शिवरुद्र अकॅडमीचे जे सदस्य आहेत नायर कमलेशजी रटाटे. आता ही छान अशी माहिती मारू आणि शकतो. त्यांना सुद्धा हे शस्त्र चालवता येतात. एकूण मारणारं शस्त्र बघितलं असेल. हां, त्याप्रमाणेच हे नायर आहे. आता अशा तलवारी जास्त करून आपल्याकडे शाळेत सोडणारे मलबारी लोक येतात त्यांच्याकडे असतात. कोयती ते अशा असतात. म्हणजे ह्या शस्त्राचा जंगलामध्ये वापर जास्त व्हायचा. प्राण्याला मारण्यासाठी, झाडं तोडण्यासाठी, म्हणजे रस्ता करत जाण्यासाठी, शिवाय शत्रू आला तरीसुद्धा ह्या नायर तलवारीचा वापर जास्त केला जायचा. अगदी सोपं आहे की अगदी जवळच्या हातगाईच्या लढाईत त्याचा वापर केला जातो. तसंच हे बिचवे हे मुघल यांच्यात वापरले जायचे. आपल्याकडनं ह्या कटारी वापरल्या जायच्या. त्यानंतर ही एक कट्यार, हे बिचव्याचा प्रकार आला.
इथे शिलाना. वेगवेगळ्या कटारी आपल्याला पाहायला मिळतात बघा. ह्या बघा हे कटारी साऊथ आणि शिवरुद्र अकॅडमीचे जे शिलाना. संस्थापक आहेत शैलेंद्रजी विजयनगरी ठाकूर कट्यार, हे ही स्वतः सुद्धा माहिती त्या देतात आता. साईडची हे खास तोप आपलं चिलकत फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. ही बघा छान अशी कट्यारची माहिती दिलेली आहे. चिलकत ज्यांनी घातलेलं असतं ते हा, ते काढण्यासाठी. फोडण्यासाठी. कारण बघा. चिलकत घातल्यानंतर त्याला पण वार झाला पाहिजे, नाहीतर तो आपल्यापेक्षा सहज पडेल, म्हणून ते फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. अशा पद्धतीची ही सर्व शस्त्र आपण आपल्याकडे असतात. खरंच ही शस्त्र बघा आपण कधी पाहिलं असाल कुकरी. तर जरूर कमेंट बॉक्समध्ये नेपाळी. कमेंट्स करा की आपल्याला सुद्धा या शस्त्रांबद्दल काही माहिती आहे ती. हा, हे नेपाळ्यांचं आहे. हा अंकुश आहे. हत्तीवरून हे करताना ह्याचा वापर केला जातो. गुप्ती आहे ती, काठीमध्ये असले तरी ती कोणाला कळत नाही. वाघनखे, जेव्हा महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा आपल्याला कळलं की वाघनखं असतात म्हणून, परंतु आपले मावळे हे पहिल्यापासून वाघनखं वापरत होते. शस्त्र हा पहिल्यापासून आहे. अफजलखानाच्या वेळेसाठी तयार नाही केलं महाराजांनी, पहिल्यापासून आहे. कारण आपण गनिमी कामाला लढत असताना झाडावरून चढणे उतरणे हे अशा हातात ठेवल्यावर पटकन चढता येतं, ह्यासाठी त्यांचा पहिल्यापासून वापर केला गेलेला आहे. बिचवा, आणि तो इथे छुपा लपवता येतो, ह्या इथे लपवता येतो. अशा पद्धतीने त्यांची ही निर्मिती त्यावेळेला केलेली आहे. कारण हे असं पकडून मारलं जातं, असा हात घालायचा आणि ह्या पद्धतीत मारायचं असतं. ही वक्र फरशी आहे, कुऱ्हाड हिला म्हणतात. हिचा वापर पूर्वी बळी देण्यासाठी केलं जायचं. अगदी युद्धाला जाताना बळी का दिलं जातो तर त्या काळात जे मावळे बाहेर पडायचे, एखादा नवीन मावळा असेल, रक्त बघितल्यावर कोणाला भीती वाटू नये, ती मनातली भीती निघाली पाहिजे, ह्यासाठी त्यांचं त्यावेळेस मग बळीची प्रथा होती काही ठिकाणी. अगदीच युद्धात वेळ आलीच तर हत्तीचा पायावर पण वार करता येत होता. भाल्याचा प्रकार हे अडकित्ते, सुपारी कातरताना पण जवळ असेल म्हणजे शस्त्र म्हणून त्याचा वापर कसं करायचा तर हे असं आहे, त्या उलटं केलं की हा कटारीसारखा प्रकार झाला. हा लॉक आहे, तलवारीची मोठी. हा छान अशी माहिती बघा शिवरुद्र अकॅडमीचे जे संस्थापक आहेत स्वतः शैलेंद्रजी ठाकूर देत आहेत. ते पेशंटपर्यंत सगळी दांडी आली, मग ते 2 दांडीचे आले. फक्त त्यांचे वेगवेगळे बनवण्याचे वेगळे हे होते. म्हणजे आपल्या नागोठण्याला पण एक टाकसाळ होती पूर्वी, त्याचं नाव नाणेठाणा होता. नाणेठाण्यावरनं मग तो आता नागोठणा झाला आहे. अशा पद्धतीने असे प्रत्येक ठिकाणी महाराजांनी हे करून ठेवले होते. त्यामुळे त्याच्यात थोडा फरक असतो. कारण ते यावेळेला कसं व्हायचं, गरम करून जो आपला तांब्याचा हे असतो तो गरम करून ठेवला आणि त्याच्यावर तो साप ठोकला जायचा, त्यामुळे ते कधी कधी मागे पुढे व्हायचे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीची नाणी आहेत तिथे. त्यात एक दांडी आहे ही रायगडी आहे, ह्याला डॉटेड आहे साईडनी रायगडी नाणी. बाकी जी आहेत ही 2 दांडी आहेत. त्याच पद्धतीने ही मोगल नाणी पण आहेत. हा औरंगजेबच्या काळातला नाणं आहे, सुरत मिंट आहे. आणि इथे जंजिरेचं पण आहे, सिद्धीच्या काळातील नाणी 2 आहेत माझ्याकडे. जे माझे विद्यार्थी मुरुच आहेत त्यांच्याकडे जे मिळालं ते मला त्यांनी दिले. ह्या पद्धतीत त्यांची ती नाणी आहेत. अशीच ब्रिटिशकालीन नाणी की अगदी 1 आणा 2 आणा जे होते त्या पद्धतीत आहेत. हे टोकन आहे इथे, ह्याच्यावर राम लक्ष्मण सीता आणि हनुमानचं हे आहे. त्यानंतर ब्रिटिशकालीनच्या ह्याच्यात पहिले होलवाले पण नाणी निघाली होती की जी आता इतक्यात जमा झाली आहेत. हे आपल्या पुढच्या पिढीला कळावं आणि म्हणून मी ती जपून ठेवले आणि आज तुमच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला समोर ठेवले. त्यानंतर आमच्या काळात आम्ही 1 पैसा 2 पैसे वापरले, 3 पैसे वापरले, 5 पैसे वापरले. तर ही त्या काळातली नाणी आहेत, 4 आणे 8 आणे, पण त्यांचे वेगवेगळ्या पद्धती असतात. त्यानंतर 1 रुपया 2 रुपये ह्याच्यावर सुद्धा आत्ताच पण ह्याच्यावर पाठीमागे तुम्ही नाणी बघा, चेक करा, पाठीमागे वेगवेगळे हे छापे असतात. हा नाण्यांचा फरक असतो. आपण म्हणतो हे आत्ताचे आहेत, परंतु त्याच्यामध्ये तो फरक आहे. ही पूर्वीच्या काळी जेव्हा पोलिसांना ड्रेस निळा होता, हाफ पॅन्ट असायची, त्यावेळेस त्यांच्याकडे ह्यातल्या काठ्या असायच्या. ह्या काठ्या त्या काळात ते वापरत होते पोलिसांकडे. आणि ह्याला मागे एक चांबड्याचा पट्टा यायचा असा धरायला म्हणून. हां, हे किल्ल्याचं लॉक आहे, ह्याला ही चावी अडकलेली आहे. आत्ताच्या ह्याच्यात आपण बघत असाल की बँकेत आपण एखादं जॉईंट अकाउंट काढतो, बरोबर ना, आणि मग त्याच्यात दोघांच्या सह्या किंवा अशा यांनी मग ते आपण पैसे काढू शकतो. त्या पद्धतीने त्या काळात सुद्धा हे जॉईंट लॉक आहे की ह्या 5 चावी आहेत.
5 जणांकडे 5 चाव्या दिल्या आणि त्यात महत्त्वाची कागदपत्र ठेवली, त्यात एक जरी नसेल तरी तो लॉक उघडत नाही. ते 5 जण हजर असतील तरच तो लॉक उघडेल. हा सुद्धा किल्ल्याचा लॉक आहे. ह्या लॉकचा सुद्धा वापर व्हायचा. ह्या पद्धतीत धरून असा अगदी हात द्यायच्या ह्याच्यात ह्याचा वापर केला जातो. आज आपण आपल्याकडे जे जुनी देवळं आहेत, ह्या देवळातनं हे असे दिवे पूर्वी लावायचे. आता सगळं समयी आल्या, पण हे दिवे अजूनही आपल्या धर्मामध्ये लग्नाच्या ह्याच्यात वापरतात. ह्याला आपण चाड बोलतो, बरोबर ना. हा जो गोळा आहे हा किल्ल्याच्या पायथ्याशी जर शत्रू आला तर त्यावेळेला हा असे दगड टाकले जायचे. त्या ह्याच्यातला हा एक दगड आहे. ही तोप आहे. या तोपेला आतमध्ये दारू भरून वरती गोळा टाकला जातो आणि इथनं बत्ती दिली जाते. ही सुद्धा तोप आम्ही मर्दानी खेळायच्या ह्याच्यात वापरतो. मला वाटतं आपल्या मावळा संघटनेच्या ह्याच्यात ह्यांच्याकडे आहे, योगेश दादाकडे आपल्या आहे. हां, त्या पद्धतीत. परंतु हे गोळे ह्या पद्धतीचे होते. हे लोखंडी गोळे आहेत आणि हे दगडी गोळे आहेत, ह्या पद्धतीचे आहेत. आणि हा सुद्धा तोपेचा गोळा आहे, छोटासा. कारण त्यावेळेला युद्धामध्ये खांद्यावर घेऊन सुद्धा जाण्यासाठी असायच्या, कारण त्याची थिकनेस जाड असतं, म्हणून हे त्या ह्याच्यातला तोपेचा गोळा आहे. आणि हे जे आहेत हे ठासणीची जी बंदूक होती त्याला एक छेरे वापरले जायचे. ह्या गोळ्या त्या काळात वापरल्या जायच्या, की अशी ती काठीन हे करायची, खाचायची आणि मग इकडे बत्ती दिली जायची. अशा पद्धतीचं हे सगळे शस्त्र आणि शिवकालीन शस्त्र ज्याची आपल्याला कधीही ओळख नव्हती. फक्त आपण छत्रपतींचा इतिहास जाणत होतो, पण हे सगळं संग्रहित केलेलं जे आहे ते म्हणजे शिवरुद्र अकॅडमीचे संस्थापक आपल्याला शैलेंद्रजी ठाकूर या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि छान अशी माहिती जी तुम्ही या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि महिलांमध्ये जी राबवलेली आहे आणि जी देता तुम्ही. आज तागायत तुम्ही शिवरुद्र अकॅडमी स्थापन केल्यापासून कराट्याचं मार्गदर्शन करताय आणि मुली आणि खास करून महिला या आजच्या ज्या युगामध्ये कशा पद्धतीने त्याने या ठिकाणी टिकावं आणि छान असं हे मार्गदर्शन तुम्ही करताय. आणि प्रथमच हा प्रदर्शन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. ही लहान लहान मुलांना तुम्ही हे मार्गदर्शन करताय आणि त्यांना घडवताय. काय सांगाल तुम्ही? इतिहास आपण जपला पाहिजे. जर इतिहास जपला आणि पुढच्या पिढीला कळला ना तर आपला इतिहास टिकणार आहे, आपला धर्म टिकणार आहे. ह्यासाठी हा माझा प्रयत्न आहे. कारण इतिहास माहीत असेल तरच आपला धर्म टिकतो आहे. ह्यासाठी माझे सगळे प्रयत्न आहे. हे शिवकार्य समजून आम्ही सगळं करत असतो. खरंच पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा एक मानाचा मुद्रा करतोय. खरंच हा इतिहास आणि हे सगळं टिकावं यासाठी तुमची जी धडपड आहे आणि जी सामाजिक सेवा आहे त्यासाठी आपला जीवन परिवारातर्फे आणि आमच्या सर्व श्रीवर्धनकारांकडनं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतोय. खरंच बघा, आमची जान्हवी भार्गवीला सुद्धा या शस्त्रांबद्दल काही माहिती नव्हतं, पण आज हे मार्गदर्शन करतात. सर नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात. श्रीवर्धनचे प्रथम नगराध्यक्ष श्री ॲडव्होकेट अतुलजी चोगले, उपनगराध्यक्ष अनंतजी गुरव, श्रीवर्धनचे ज्येष्ठ पत्रकार संतोषदादा चौकर आहेत, आमचे रटाटे काकासुद्धा आहेत. सर, हे प्रदर्शन भरवण्याचं एक वेगळं कारण असेल, पण शिवरुद्र अकॅडमीतर्फे हे प्रथमच श्रीवर्धनमध्ये, आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये प्रथमच हा प्रदर्शन होतो आहे. आणि सामाजिक कार्य आणि महिलांमध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शैलेशजी ठाकूर वेळोवेळी आम्ही व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहेत, वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात, वेगवेगळे शिबिरं राबवत असतात. आज या शिबिरातून तुम्ही सुद्धा काही शस्त्र पाहिलात, काय सांगाल आणि श्रीवर्धनकरांना काय उपदेश द्याल? सर, कसं असतं, इतिहास हा माणसाला घडवत असतो. आणि आता दुःखाची गोष्ट ही आहे की माणूस किंवा आपला नागरिक आहे, आपला मराठी माणूस आहे, भारतीय माणूस आहे, तो इतिहास कुठेतरी विसरत चाललेला आहे. आणि शैलेंद्रजी ठाकूर साहेब जे आहेत ते शिवरुद्र अकॅडमीच्या माध्यमातून आपला शिवकालीन इतिहास किंवा आपल्या भारताचा, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा लोकांपर्यंत आणतायत, ही खरंच खूप स्तुत्य बाब आहे. मी त्यांचं खरंच अभिनंदन करेन. आणि केवळ त्यांचं नाही तर त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट तेजस ठाकूर यांचं देखील अभिनंदन करेन की ते वडिलांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी हे पवित्र कार्य पार पाडतायत. जर का आपण आपला इतिहास विसरलो तर मला वाटतं आपण आपलं भविष्य देखील गमावून बसू. पण जर का इतिहास जर का आपण आपल्या हृदयात ठेवला किंवा इतिहासाचं जर का उजागरता केली तर आपण नक्की आपलं भविष्य घडवू शकू.
या ठिकाणी आपण मगाशी म्हटलं की मार्गदर्शन करावं, तर मला वाटतं मार्गदर्शन शैलेंद्र सरांनी केलेलं आहे, तेजस सरांनी केलेलं आहे. मी फक्त एवढंच सांगेन की ते जे काही हे कार्य पार पाडतायत ते अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांनी पोचवावं आणि अधिकाधिक नागरिकांपर्यंत हे जे काही शस्त्राचं प्रदर्शन आहे किंवा आपली शस्त्र कोणती आहेत, आपली संस्कृती काय आहे हे पोचवावं, एवढंच मी त्यांना विनंती करेन. धन्यवाद. आपण आनंदजी गुरवण यांच्याकडे जातोय, जे श्रीवर्धनचे उपनगराध्यक्ष आहेत. सर, काय सांगाल याबद्दल, जे प्रदर्शन आज प्रथमच आपल्या श्रीवर्धनमध्ये शिवकालीन शस्त्रांचं आणि नाण्यांचं भरलेलं, काय सांगाल? देश शिवराय त्यांचे चिरंजीव आणि कमलेश रटटे हे सगळ्यांचं स्वागत करतो, कारण का त्यांचं आणि अभिनंदन करतो. आणि त्यांनी ही शस्त्र आपल्या श्रीवर्धन वासियांसाठी खुले केलेत आणि आपल्या मुलांना ते बघायला भेटत आहेत. हे शस्त्र बघण्यासाठी भारी कष्ट करायला लागतात, ते आपल्याला सहज उपलब्ध करून त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. आणि त्यांच्याकडे शस्त्र त्यांना ती एक आवड आहे की ते शस्त्र गोळा करण्याची, कारण प्रत्येक दसऱ्याला आपला शस्त्रपूजनच्या वेळेला त्यांच्या घरी शस्त्रपूजन होतं. आणि ह्या गोष्टी माझी तर मी तर अतुलभाई अध्यक्ष आणि बाकीच्या ह्यांना मी विनंती करीन की आपल्या ज्या 4 शाळा आहेत, 1 2 3 4 7 5 शाळा आपल्या आहेत, त्या शाळांमध्ये हा शस्त्रचा एकदा हे करून मुलांना त्या शस्त्राची माहिती मिळावी, जेणेकरून आपल्या छोट्या मुलांपासून जर माहिती मिळली तर ते पुढे माहिती पडेल, त्यांना इतिहास काय होता हे त्यांना माहिती पडेल. कारण का अतुल सर बोलले ते बरोबर बोलले, कारण इतिहास विसरत चालले आहेत. आपल्या इथं मोबाईल ह्या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जात आहे आणि इतिहासाला कमी महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळं ह्या गोष्टी आपल्या शाळेतल्या मुलांना भेटण्यासाठी आपण अतुल सर, आम्ही सगळे मिळून आणि प्रिन्सिपल मिळून आपण शैलेश ठाकूरना घेऊन आपण तो एक कॅम्प करू. प्रत्येक शाळेमध्ये आपण ह्या शस्त्राचं दाखवू की जेणेकरून 1ली ते 7वीपर्यंत मुलांपर्यंत महाराजांच्या काळात, संभाजी महाराजांच्या काळात काय इतिहास होता, काय शस्त्र होती, ते कशी लढायचे, तर काय नाणी होती, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळेल. आणि बाकीची माहिती तर आता तेवढी माहिती शैलेश ठाकूर यांनी दिलेली आहे. तर मी सगळ्यांचं परत अभिनंदन करेन आणि आम्हाला इथे ही शस्त्र बघायला भेटली त्याबद्दल आम्ही सगळ्यांकडनं त्यांचं परत अभिनंदन करतो आणि एवढं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बघा, छान अशी माहिती आपल्याला आनंदजी गुरव, जे श्रीवर्धनचे उपनगराध्यक्ष आहेत. आपण या ठिकाणी जाऊ, जे पत्रकार आहेत, वेळोवेळी आपल्याला वर्तमानाची जी माहिती देतात, पण इतिहासकालीन जी नाणी शस्त्र आहेत यांची माहिती जी दिलेली आहेत. दादा, पत्रकार म्हणून तुम्ही या जे प्रदर्शन आपल्या श्रीवर्धनमध्ये प्रथमच भरलेलं आहे, काय बघाल या दृष्टिकोनातून? शैलेंद्र ठाकूर यांनी हा पहिल्यांदाच श्रीवर्धन शहरामध्ये प्रयोग केलेला आहे आणि लहान मुलांना शस्त्रांची माहिती व्हायलाच पाहिजे. त्याबरोबर आजकाल महाविद्यालयीन विद्यार्थी आणि जवळजवळ सगळेच विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत. अभ्यासाच्या नावाखाली हातात पालक मोबाईल देतात, त्या मोबाईलवरती वेगवेगळ्या प्रकारचे कार्टून्स काही बघत राहतात. तर त्यापेक्षा अशी शिवकालीन शस्त्र किंवा गड किल्ल्यांची माहिती जर का लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत जर का मिळत गेली तर निश्चितच पिढीवरती त्याचा चांगला परिणाम होईल असं मला तरी वाटतं. धन्यवाद. बघा, छान अशी माहिती दिली की आजच्या पिढीवर की कोणता प्रभाव पडावा हे विद्यार्थ्यांना पण त्याचं नॉलेज व्हावं. पण एक नागरिक म्हणून इथे रटाटे काकांना सुद्धा आपण विचारणार आहोत. एक नागरिक म्हणून आज हे जे प्रदर्शन आपल्या श्रीवर्धन गावामध्ये भरलेलं आहे, काय सांगाल रटाटे काका? आज या ठिकाणी शिवरुद्र अकॅडमीच्या संदर्भात मार्गदर्शनाखाली हा जो प्रदर्शन आयोजित केलेला आहे, खूप त्यांचे धन्यवाद. कारण पूर्वी आमच्या काळामध्ये एक आखाडा, प्रत्येक विभागातला आखाडे असायचे. मग ते मिरवणुकीला असो, म्हणजेच लग्नाची वरात वगैरे असो किंवा एखाद्या बारशाचा असो, त्यावेळेला त्या आखाड्यामध्ये आम्ही सहभाग घ्यायचो. पण त्यावेळेला आत्ता जवळ 40 ते 50 वर्ष असा प्रकार झालेला आहे की आखाडा म्हणजे काय, इथून आपल्याला सुरुवात करायला लागतं. मुलांना आखाडा काय हे सुद्धा माहिती नसतं. आणि त्या आखाड्यात त्यावेळेला असे शस्त्र बघायला मिळाले, पाहायला मिळायचे किंवा हातात धरायला मिळायचे. आत्ता त्या मुलांना एवढं बघायला मिळत नाही, दुर्मिळ झालेलं आहे. आणि ह्या प्रदर्शनामार्फत त्या पोरांसाठी किंवा मुलांसाठी हा जो प्रदर्शन भरलेला आहे तो खरंच बघण्यासारखं आहे आणि विशेष म्हणजे घेण्यासारखं आहे. त्याचा ऐतिहासिक वर्णन करून ते आपल्याला स्पष्ट सांगतात की ह्या हत्याराचा कसा उपयोग केला जातो, त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या हत्याराचा वापर केला गेला, तो कशा पद्धतीत केला गेला आणि आपला भारत स्वतंत्र कसा ठेवला. जर ते नसते तर आज ह्या ठिकाणी मोगलशाही असते आणि मोगलांना परतून लावण्यासाठी ह्या शस्त्रांचा उपयोग केलेला आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला होतो आहे, आपल्याला माहिती मिळत आहे. एवढं बोलून मी 2 शब्द पुढे करतो. धन्यवाद.
धन्यवाद. बघा, छान अशी माहिती या ठिकाणी रटाटे काकांनी सुद्धा दिलेली की विद्यार्थ्यांना आखाडा म्हणजे काय हे माहीत नव्हतं. आज या संगणकीय आणि मोबाईल युगात मुलं हे शिवकालीन शस्त्र वगैरे आणि इतिहास जो विसरलेले आहेत त्याची जाणीव करून देण्यासाठी हे प्रदर्शन सोहळा या ठिकाणी भरलेला आहे. धन्यवाद पुन्हा एकदा मान्यवरांचं. चला आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जातोय, ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे श्रीवर्धनचे ज्येष्ठ पत्रकार समीरदादा रिजबोल्ड सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, जे पाहायला मिळतात आपल्याला. ही पुन्हा एकदा शस्त्र आपण पाहतोय. त्यांचं मार्गदर्शन करताना तेजस ठाकूर जे ॲडव्होकेट आहेत, शैलेंद्रजी ठाकूर यांचे सुपुत्र चिरंजीव, आणि इकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कमलेशजी रटाटे सुद्धा बघा छान असं मार्गदर्शन करतायत. कराटे असो, मल्लकाम असो, यामध्ये पारंगत असलेले आपले कमलेशजी रटाटे. बघा ही शस्त्र, ही नाणी आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जातोय ते म्हणजे हा बाण. हा बघा, हे बाण आहे आणि हे तीर बघा. त्यावेळेस किती डोकं लावून ही शस्त्र बनवली असतील. खरंच त्यावेळेस सुद्धा बुद्धिवंत असलेले हे आपले मराठे, आपले मावळे. बघा ही शस्त्र बघा, मी पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवतोय. ही जी शस्त्र जी पाहायला मिळतात आपल्याला, सर्व श्रीवर्धनकर या ठिकाणी प्रदर्शन पाहत आहेत, या ठिकाणी माहिती घेत आहेत शस्त्रांची. आणि इकडे महिला वर्ग दिसत आहेत आपल्याला, या विद्यार्थी आलेले आहेत, या विद्यार्थिनी आलेल्या आहेत. बघा इकडे लोगो दिसतंय महानगर गॅसचं, आणि प्रशिक्षक आहेत या ठिकाणी. ताई आहे आपली आणि कावेरी ताई सुद्धा आहेत. नमस्कार. हा तुमचा ग्रुप कोणता आहे? सेवा सहयोग फाउंडेशन आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे आपल्याकडे वयोगट 12 ते 18 वयोगटाच्या मुलींसाठी काही प्रशिक्षण ठेवलेले आहेत त्यांनी, आणि त्यांच्या थ्रू आम्ही मुलींना लाठीकाठी प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याच्यानंतर शिवनाट्याला आता आपण ठाण्याला गेलो होतो, त्याच्यामध्ये आपल्या श्रीवर्धनचा पूर्ण 12 विभागातून दुसरा नंबर आलेला आहे, तो कावेरी वर्गाच्या मुलींचा आलेला आहे. तसंच गेल्या वर्षी लाठीकाठीमध्ये पण आपला पहिला नंबर आला होता ठाण्यामध्ये, तो पण 12 विभागातून आला होता, ज्याला सरांनीच म्हणजे ठाकूर सरांनीच गाईड केलं होतं किंवा त्यांनीच प्रशिक्षण दिलं होतं. आणि त्या मुली गेल्या वर्षी पहिल्या आल्या होत्या, तोही कावेरी ताईचाच वर्ग होता. त्यामुळे असं आम्ही थोडं मुलींना प्रशिक्षण देतो, जेणेकरून सेल्फ डिफेन्सवर पण देतो, जेणेकरून मुली सक्षम व्हाव्यात आणि आजच्या जे युगामध्ये जे चाललं आहे त्याला स्वतः तोंड द्यावेत आणि कुठेतरी स्वतःच्या हिमतीवर स्वतः कमवून म्हणजे त्यांना स्वतःच्या कमवण्यासाठी सुद्धा मी प्रशिक्षण देतो आहे. त्याच्यातून एक वेगळा गट म्हणजे जवळजवळ 220 मुली आपण श्रीवर्धनमधून तयार केलेल्या आहेत 5 गटातून. खरंच अभिमानाची गोष्ट आहे. बघा आपल्याला खरंच, मी एकदा तुमचा व्हिडिओ काढलेला होता महानगर गॅसचा, पण खरंच अभिमानाची गोष्ट आहे की श्रीवर्धनमध्ये तुम्ही हे कार्य राबवताय आणि त्याकडे लक्ष देत आहे. बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे सेवा संयोग ना, सेवा संयोग अकॅडमी आहे आणि महानगर गॅसतर्फे या सर्व विद्यार्थिनींना बघा एक सक्षम नागरिक कसं बनायचं याचं कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास यांच्याकडनं. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्यूट आहे आणि खरंच आपला जीवन परिवारातर्फे आणि आमच्या श्रीवर्धनकरांतर्फे लाख धन्यवाद आणि खरंच आभारी आहे तुमच्या. आणि तुम्हाला शुभेच्छा देतो की असंच नवीन विद्यार्थिनींना घडवावं, की खरंच ह्या मुली कुठेही गेल्यानंतर कमी नसल्या पाहिजे, कारण का श्रीवर्धनकर कुठेही कमी नसतात. खरंच अशा या मुली. आणि छान कसं वाटतंय तुम्हाला आज? मस्त. तुम्हाला मॅडम वगैरे केतकी मॅडम आहेत आणि आमची ताई आहे, सावंताई आहे, ह्या मार्गदर्शन करतात. कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं ना? मग आज तुम्ही कशासाठी आलेला आहात? शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी. चला तर या तुम्ही पण शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी आलेले आहेत. खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे की श्रीवर्धनमध्ये असे सामाजिक कार्य जे होत आहेत ते आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत आहेत. आस्त कदम आस्त कदम आस्ते कदम वज्रदृढालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा. महाराज गणपती गजपती अश्वपती प्रजापती
सुवर्ण रत्न श्रीपदी अष्टवदान जागृत अष्टप्रधान श्रेष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावधंस सुवासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक गो ब्राह्मण प्रतिपालक श्री राजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा नमो पार्वती पदे हर 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 जय शिवराय. जय शिवराय. छान अशी शिवगर्जना सुद्धा बघा आपले कमलेशजी रटाटे आहेत यांनी शिवगर्जना केलेली आहे बघा. जिजाऊ मातेचा बघा जिजाऊ माता बघा ज्यांनी घडवलं शिवरायांना त्या जिजाऊ मातेना सुद्धा खरंच लाख लाख वंदन आहेत आणि संभाजी राजांना सुद्धा लाख लाख वंदन करतो. आणि श्रीवर्धनकर बघा या ठिकाणी संपूर्ण श्रीवर्धनकर आपल्याला पाहायला मिळालेत आणि ज्या आपल्या मुली आहेत म्हणजे यांना सुद्धा शस्त्रांची माहिती व्हावी कारण का एवढी माहिती नव्हती मला सुद्धा यांची माहिती नव्हती पण वेळोवेळी मी माहिती घेत असतो आणि भेटत सुद्धा असतो. शैलेशजी ठाकूर यांना जान्हवी भार्गवी आणि तिची मैत्रीण डिंपलसुद्धा आलेली आहे आणि इकडे मार्गदर्शन चालू आहे. सर्व श्रीवर्धनकर आज येत आहेतच खरंच आपण पाहिलं आणि या ठिकाणी खास करून सांगितलं ते म्हणजे इतिहासाची माहिती व्हावी मुलांमध्ये आणि इतिहास जो जाणत असेल तोच पुढे काही ना काहीतरी करू शकेल कारण का मागचं विसरून चालत नाही आहे कारण का आपण बोलतो मागचं काय विसरून जातो आणि पुढचं पाठ करतो पण तसं न करता इतिहासाची माहिती असावी यासाठी वेळोवेळी श्रीवर्धनकर प्रयत्न करत असतात. त्यातच आपले शिवरुद्र अकॅडमीचे संस्थापक आहेत शैलेशजी ठाकूर हे वेगवेगळे कार्य करत असतात. महिला सक्षम व्हाव्या यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन शिबिरसुद्धा ते राबवत असतात आणि श्रीवर्धनमध्ये आज हे प्रथमच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ते म्हणजे शिवकालीन शस्त्र आणि ही जी नाणी आहेत ती पाहायला मिळाली. ही नाणीसुद्धा आपण कधी पाहिलेली नव्हती अशी नाणी आज आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. हे तरुण घडतायत आज आणि त्यांना घडवण्याचं काम या ठिकाणी जे संस्थापक आहेत शैलेशजी ठाकूर ते करतायत. यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. वाघनखे जेव्हा महाराजांनी अफजलखानाचा वध केला तेव्हा आपल्याला कळलं की वाघनखं असतात म्हणून परंतु आपले मावळे हे पहिल्यापासून वाघनखं वापरत होते.